पण राऊत साहेब अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कोकाटेंना वाचवण्याचा सरकारचा प्रयत्न अजूनही सुरू आहे. पण तो का असावा असं तुमचं मत? अजूनही सुरू आहे. आम्ही भ्रष्टाचारांना पाठीशी घालतो आणि शेवटपर्यंत त्यांच्या पाठीशी उभे राहतो हा संदेश त्यांनी दिला. त्याच्यामुळे सर्व भ्रष्टाचारांनी जे आमदार खासदार नेते आहेत भ्रष्ट त्यांनी आमच्या पक्षात यावं, तुम्हाला पूर्ण संरक्षण मिळेल, हा तो संदेश आहे. तसं नसतं तर अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले नसते. अमित शहा काल धनंजय मुंडेंना भेटले, हा सुद्धा काही करा आणि आमच्याकडे या, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हा संदेश महाराष्ट्रात फडणवीस देत आहेत, हा संदेश दिल्लीमध्ये अमित शहा देत आहेत. ड्रग्स प्रकरणाचा तुम्ही उल्लेख केला, त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचे सख्खे बंधू आहेत प्रकाश शिंदे, त्यांनी असं म्हटलंय की त्या ड्रग्स कारखान्याची माझा काही चौकशी व्हायला काय हरकत आहे? तुषार दोशी पोलीस अधीक्षक यांनी ज्या पद्धतीनं चौकशीतून आणि FIR मधून त्यांची नावं वगळलेली आहे, काल मला वाटतं पुरेशी माहिती सुषमा अंधारे यांनी दिली, त्याच्यावर त्याने खुलासा केला पाहिजे. ड्रग्स रॅकेट आपल्या घरापर्यंत पोहोचलाय, तुमची आता पळापळ चाललेली आहे. तुषार दोशी जे पोलीस अधीक्षक आहेत त्यांचे कॉल रेकॉर्ड तुम्ही चेक करा, मंत्रालयातून आणि उपमुख्यमंत्रीच्या कार्यालयातून आणि नंदगिरीवरून किती आणि कसे फोन सातत्याने जात होते सातारच्या पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात, हे तुम्हाला कळेल. मग का धावाधाव का झाली? राऊत साहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात दोन्ही पवार आणि त्यांचे पक्ष एकत्र येण्याची एकूण प्रक्रिया किंवा तशी चर्चा जोरात आहे. तुमचं काय मत आहे? कारण शरद पवारांचा पक्ष फुटून अजित पवार बाहेर पडले, वेगळ्या घडामोडी महाराष्ट्रात घडल्या गेल्या 2-2.5 वर्षामध्ये. त्यानंतरही असं म्हटलं जातं की भाजपचा पराभव करण्यासाठी काही ठिकाणी हे पक्ष युती करणार. आता भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार? हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात. म्हणजे अजित पवारांचं, अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार? जे भाजपच्या युतीमध्ये आहे किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहे, ते भाजपचा पराभव कसं करणार? काही तर्क पटतील अशा पद्धतीने विधान करणं गरजेचं आहे. हा, आम्ही राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र आहेत तो भाजपचा पराभव करण्यासाठी. कारण राज ठाकरे भाजपाच्या कोणत्या नाही, उद्धव ठाकरे नाही, आम्ही दोघे एकत्र आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, भाजपचा पराभव करायचा आहे. पण अजित पवार हे भाजपचा पराभव कसा करतील? एकनाथ शिंदे भाजपचा पराभव कसा करतील? लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला, आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहाचे पक्ष आहेत. सातत्याने विरोध केला जातो. धनंजय मुंडे दिल्लीत जाऊन अमित शहाना भेटतात, मात्र महायुतीच्या ज्या इथे बैठका होतात ते नवाब विरोध केला जातो. नाही, नवाब मलिका विषय त्यांचा अंतर्गत विषय. म्हणाले की जर भाजप शिवसेनेची युती झाली नसती तर आमच्याकडे अनेक नेते बाहेर कुठले असतील असं त्यांनी जाहीररित्या विधान केलेलं वक्तव्य. बरोबर आहे. भारतीय जनता पक्ष हा एकनाथ शिंदेचा पक्ष पूर्णपणे गिळणार आहे, आता नाही तर उद्या. पण विधानसभा निवडणुकांच्या आधी एकनाथ शिंदे यांचा पक्ष हा अस्तित्वात असेल की नाही याच्याविषयी माझ्या मनात पहिल्यापासून सांगा. हे तुम्हाला तरी पटतं का? कारण इतक्या वर्षाचं राजकारण तुम्हीही बघितलं आहे, शरद पवारांना तुम्हीही स्वतः फार जवळून ओळखता. पवारांनी अजित पवारांशी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करणं तुम्हाला कितपत पटतं? जेव्हा नाही, असं आहे की अजित पवारांशी युती करणं म्हणजे भाजपशी हातमिळवणी करणं असं मी मानतो. अजित पवार हे भाजपचे हस्तक आहे, त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील. ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. फार मोठ्या तात्विक विचाराने गेलेले नाहीत, ते स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची कातडी वाचवण्यासाठी गेलेले आहे. पण तुम्ही आज शरद पवारांना भेटता, काय नेमकं कारण आहे की ही युती होते त्या संदर्भात? नाही, अनेक विषयांवर चर्चा होईल. बरेच दिवस त्यांना भेटलो नाही आजारपणात, ते सातत्यानं मला फोन करत होते, चौकशी करत होते. पण हे जे विषय आहेत
या विषयावर मला नक्कीच त्यांच्याशी चर्चा करायला आवडेल. मुंबईत सोबत येत आहे. मुंबईत शरद पवारांचा पक्ष सोबत येतो, कारण काल एक बैठक झाली त्यात ते सकारात्मक आहे. ठाकरे बंधू नक्कीच आहेत. आम्ही त्याच्याविषयी नक्की विचार करू. पण आता नाशिक असेल, पुणे असेल, अनेक ठिकाणी आम्ही त्यांच्याबरोबर आहोत. कदाचित ठाण्यामध्ये होईल. नाशिकमध्ये काल त्यांच्या पक्षाशी चर्चा झालेली आहे. त्यांच्या स्थानिक नेते आमच्या लोकांशी चर्चा करत होते. आमची काही अडचण नाही. ठाकरेमध्ये महाविकास आघाडी म्हणून मनसेला पण लढणार तर आहे, पण तिथे मनसेला सुद्धा सोबत घेणार आहे. मूळ युती नाशिकला शिवसेना म्हणजे आमची शिवसेना आणि मनसेचीच आहे. दोघांमध्ये चर्चा सुरू आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना. त्यानंतर काल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचे त्यांचे नेते येऊन सहभागी झाले. काँग्रेस पक्षाकडून संदेश होता की आम्हालाही सहभागी करून द्या. त्याच्यामुळे आमचे स्थानिक नेतृत्व जे आहे ते त्याच्यावर चर्चा करतायत एकमेकांशी. महापौर कोणाचा होणार, मनसेचा का शिवसेनेचा आपल्या, त्याबाबत काय काही ना वेळ आहे ना. शिवसेना महापौर पदाचा विचार कशा करतात. महापौर हा शिवसेना आणि मनसे आघाडीचाच होणार, ठाकरे बंधूंचाच होणार आणि तो अस्सल मराठी होणार आणि तो शिवसैनिक होणार. ठाकरे बंधू युतीचं काही काल फायनल झालं का? कारण तुम्ही म्हणालात होईल की आजची अंतिम बैठक असेल हो. आणि मूर्त स्वरूप होईल. काल उशिरापर्यंत चर्चा संपली असणार. आता कळेल मला. अधिकृत घोषणा कधी होईल? होईल आता एकदम. शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी निधीचा गैरवापर केल्यामुळे महाराष्ट्राचा गंभीर विषय आहे. राऊत साहेब, एका शेतकऱ्याला कर्ज फेडीसाठी आपली किडनी विकावी हे अत्यंत गंभीर प्रकार आहे ना. महाराष्ट्रात उघडकीस आले. आहे ना. सामना संपादकीय आहे ना. किडनी विकावी लागते आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात सगळं आलबेल आहे. केंद्र सरकार मनरेगा सारख्या योजना जवळजवळ बंद करण्याच्या मार्गावर आहे. रामजीच्या नावानं योजना चालणार नाही. सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. आतापर्यंत हे सरकार आल्यापासून 1500च्या वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. एक किडनी विकण्याचं प्रकरण समोर आलंय, पण अशी असंख्य प्रकरण आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार हे नगरपालिका नगरपंचायत निवडणुकांसाठी हजारो कोटी उडवत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदेचं मुंबई महानगरपालिकेचं बजेट हे 10,000 कोटीचं आहे. प्रत्येक उमेदवाराला ते 10 कोटी रुपये देणार आहे आणि माझी माहिती पक्की असते. विचार करा, नगरसेवक फोडण्यासाठी 5-5 कोटी रुपये आधी दिले आणि आता निवडणुका लढण्यासाठी 10-10 कोटी देणार. आणि महाराष्ट्रामध्ये शेतकरी कर्ज फेडण्यासाठी खाजगी सावकाराकडे कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकतो. यांना लाज वाटली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची. त्यांच्या राज्यामध्ये प्रजा जनता किडनी विकून जगण्याचा प्रयत्न करते. किडनी 10,000 कोटीचं बजेट आहे ना. ते उमेदवाराला 10 कोटी देणार आणि ते महापालिकेतूनच लुटलेले आहेत आणि महापालिकेच्या ठेकेदारांकडूनच घेतलेले पैसे आहेत. हे पैसे कदाचित आता ड्रग्स मधून आले असतील. आता एक नवीन लिंक आली आहे. ड्रग्स मध्ये 145 कोटीचं ड्रग जर त्यांच्या घराच्या किंवा रिसॉर्टच्या आवारात सापडते, 145 कोटीचं ड्रग्स. त्यानंतर परत पाचगणीमध्ये 40 कोटीचं मॅन्ड्रेक्स सापडले मोठ्या म्हणजे त्याच परिसरामध्ये सातारा, पाचगणी याच परिसरामध्ये ड्रगचे कारखाने का उभे राहिले? कोण याच्या पाठीशी आहे? सरकार कोणाचं आहे? साताऱ्यात हेलिकॉप्टर कोणाची उडतात आणि उतरतात? हा विचार देवेंद्र फडणवीस यांनी केला पाहिजे आणि ताबडतोब याची चौकशी करण्यासाठी एक हाय लेवल SIT त्यांनी स्थापन केली पाहिजे.